नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. माझं ऑफिस जे आहे ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आहे आणि मी जे न्यायालयीन कामं करतो ते औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर कोर्ट आणि पुणे कोर्ट या दोन्ही ठिकाणी करतो. आजचा विषय आहे परत जामीनदार गॅरेंटर संदर्भात आहे. सहकारी बँका किंवा पतपेढ्या याच्यातनं जेव्हा तुम्ही कर्ज घेता किंवा कुणी कर्ज घेतं आणि त्याला तुम्ही जामीनदार म्हणून राहता, त्यामुळे तुम्हाला खूप काळजी करणं गरजेचं आहे. कारण की खरं म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमचा फासावर लटकायला तयारी होते आणि तुम्ही तुमचा गळा देताय फासात. अशी ती परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप वाईट अडकू शकता हे लक्षात घ्या. कारण की सहकारी बँकांमध्ये एक कलम आहे 101. ते 101 खाली बँका एकतर्फा तुमच्या विरुद्ध जप्तीची नोटीस काढू शकतात. तुमच्या पगारातनं कपातीची नोटीस काढतात. डायरेक्ट तुम्ही जिथे नोकरी करताय तिथे जाऊन तुमच्या पगारातनं कपात सुरू होईपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही. किंवा तुमच्या मिळकतीची हर्रासी करून किंवा ऑक्शन करून तुमची जमीन विकून ते पैसे वसूल केले जातात. याच्यात अनेक बदमाशा होतात, अनेक फसवणूक होते. बँकांचे लोक जे आहेत, संचालक मंडळ जे आहेत, हे अनेक मिळकती हडप करतात. सोन्यासारख्या किमतीच्या मिळकती ह्या अगदी कचऱ्याच्या मोलभावात विकून मोकळे होतात. विकत घेणारे त्यांचेच लोक असतात आणि कर्ज समजा 10 लाखाचं आहे, मिळकतीची किंमत 35 लाख आहे, 50 लाख आहे, तरीही ती मिळकत 8-10 लाखाला विकून मोकळं होणार आणि वर परत उरलेल्या रकमेसाठी तुमच्या छातीवर बसणार. त्यामुळे असे जर तुम्ही कर्जदाराला कुणाला गॅरेंटर असाल तर सगळ्यात पहिले तुमची जामीनदारीचा जो अर्ज आहे तो रद्द करा. बँकेला नोटीस देऊन तो रद्द करा. कायदेशीर ॲक्शन घ्या त्याच्यावर आणि तो रद्द करा आणि तुमची मान सोडवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर बाय चान्स 101 ची जर नोटीस आली तर त्या 101 नोटीसकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब तुमच्या जवळच्या वकिलाला, जो दिवाणी न्यायालयामध्ये काम करतो अशा वकिलाला ताबडतोब संपर्क करा. कारण की ही धोक्याची घंटा आहे 101 ची नोटीस येणं. याच्या पुढे तुम्हाला फार त्रास होणार आहे न्यायालयीन लढाई लढायला. मग पुढे तुम्हाला डिफेन्स घ्यायला फार अवघड होईल, तुमची बाजू मांडायला अवघड होईल. त्यामुळे 101 ची नोटीस आल्याबरोबर वकिलांना संपर्क करा आणि त्या नोटिसीला प्रत्युत्तर द्या. आणि तुमची पगारातनं जप्ती होत असेल, तुमच्या मिळकतीवर जप्ती होत असेल किंवा काढली असेल तर त्याला त्वरित सहकार न्यायालयामध्ये आव्हान द्या. त्याच्यात अपील दाखल करा. त्याच्यात कोऑपरेटिव्ह कोर्ट हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. दिवाणी न्यायालयांमध्ये हे खटले चालत नाहीत कोऑपरेटिव्हचे. एक कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे. प्रत्येक जिल्हा ठिकाणी एक कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे आणि तिथे प्रॅक्टिस करणारे वकील वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला दिवाणी बाजूला काम करणारा वकील किंवा कोऑपरेटिव्हमध्ये काम करणाऱ्या वकिलाशी संपर्क करा आणि त्वरित याच्यावर डिफेन्स घ्या आणि ही बाजू तुमची मांडा आणि झुंज द्या. माझ्याकडे मागच्या महिन्यामध्ये जवळपास 100 ते 125 फोन आलेले आहेत फक्त जामीनदारकीशी संबंधात. लोकांच्या प्रॉपर्ट्या लुटल्या जात आहेत, बँका लुटायला बसल्या आहेत, प्रॉपर्ट्या हडप होत आहेत, पगारातनं कपाती सुरू आहेत, गरीब लोक आहेत, हार्डली पगार कमी आहे आणि त्यातही ती कपात सुरू झालेली आहे. त्यामुळे हातबल होतात आणि मग सल्ला घेण्यासाठी पण फी नाही आहेत, कारण की तो अकाउंट लॉक झालेला आहे. कायदेशीर सल्ला घ्यायलाही फी राहत नाही मला फोनवर सल्ला घेण्यासाठी. त्यामुळे मित्रहो, असं करू नका, घाबरून जाऊ नका. पण आता तुम्ही जर अडकलाच आहात 101 च्या फेऱ्यामध्ये आणि जामीनदारीच्या फेऱ्यामध्ये, दुष्टचक्रामध्ये,
तर आता तुम्हाला लढावं तर लागणार. तुमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही. तुम्हाला याशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्हाला लढावंच लागेल, तुम्हाला वकील लावावाच लागेल आणि तुम्हाला तुमच्या गावातल्या वकिलांना संपर्क करून ती केस तिथेच लढावी लागेल. मी तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये येऊन तुमच्या केसेस लढू शकत नाही. मला काही लिमिटेशन्स आहेत. मला माझ्या गावांमध्ये मी जिथे काम करतो तिथेही भरपूर काम आहे. त्यामुळे मी प्रत्येकाच्या गावात येऊन तुमच्या केसेस लढू शकणार नाही. म्हणूनच मी सांगतोय की हा व्हिडिओ माहितीसाठी आहे, तुम्हाला अलर्ट करण्यासाठी आहे, तुम्हाला सावधान करण्यासाठी आहे की तुम्ही जर अशा प्रकारची नोटीस आलेली असेल, फोनवर सल्ला नक्की तुम्ही घेऊ शकता, मी देईन तुम्हाला. पण तुम्हाला याच्यासाठी जर केस जर भांडायची असेल, खटला जर चालवायचा असेल, तर तुम्हाला तुमचा लोकल गावातला वकीलच लागेल. माझी एक अजून विनंती आहे की जर तुम्ही हे व्हिडिओ जर कुणी वकील बघत असतील, तर तुम्ही वकील मित्र हो, मला कृपया करून संपर्क साधा. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. कारण की माझ्याकडे असे अनेक खटले येतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यापासून, जिल्ह्यापासून ते गावखेड्यापासूनचे खटले माझ्याकडे सल्ल्यासाठी येतात आणि त्यांची अपेक्षा असते की मी कुठला तरी चांगला वकील त्यांना सजेस्ट करावा, म्हणजे ते त्याच्याकडे जाऊन ते काम करतील. आणि मित्र, मला खरंच माझी ओळख नाही कुणाकडे तशी, त्यामुळे मी कुणाचं नाव सजेस्ट करणं मला अवघड जातं. पण जर तुमचा अनुभव जर चांगला असेल, तुम्ही जर अशा प्रकारचे खटले चालवले असतील, ज्या प्रकारचे माझे 140 व्हिडिओ हे 10 व्हिडिओ आत्ता बनवले, असे 150 व्हिडिओमध्ये त्या विषयांवरचे जर तुम्ही जाणकार असाल, तसे खटले जर तुम्ही तुमच्या गावांमध्ये चालवलेले असतील, तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. मी नक्कीच तुम्हाला या क्लायंटला तुमचा नंबर देईन, म्हणजे त्यांना योग्य तो सल्ला मिळेल आणि त्यांची बाजू खऱ्या रीतीने न्यायालयात मांडल्या जाईल. त्यांची फसवणूक होणार नाही, एवढाच त्यामागचा हेतू राहील. त्यामुळे तुम्हाला जर या प्रकारच्या तुम्ही दुष्टचक्रात जर अडकला असाल, तर तुम्ही नक्कीच योग्य तो वकिली सल्ला घ्या. माझ्याकडनं जर सल्ला घ्यायचा असेल, तर माझी सल्ला फी ₹500 आहे. ती जमा करून मगच फोन लावा. अन्यथा तुम्ही तुमच्या गावातल्या वकिलांना संपर्क करून सल्ला घेऊ शकता. त्याबद्दल कुठलीच हरकत नाही. पण स्वतःला सुरक्षित ठेवा. कुठल्याही कागदपत्रांवर जामीनदार म्हणून सही करताना, कर्जाच्या कागदपत्रांवर सह्या करताना जागरूक राहा. उगीच अगदी अंधपणे विश्वास ठेवून सह्या करू नका. कुठलाही बँकेचा फॉर्म जर भरलेला नसेल, त्याच्यावर संपूर्ण माहिती भरलेली नसेल, तर सही करू नका. बँकेच्या ऑफिसरला आधी सांगा की हा फॉर्म संपूर्ण भर. तुम्ही कर्ज घेताय, जामीनदार होताय, काही करताय, तर आधी त्याला म्हणावं हा संपूर्ण फॉर्म रकमेसकट भर. त्याच्यात मुदत टाक आणि तारीख टाक आणि त्या तारखेप्रमाणे तुम्ही सही करा. आणि त्याच्यात लिहा, सही करतानाही तुम्ही लिहू शकता तिथे की ही सही फक्त, ही जामीनदारची जबाबदारी माझी फक्त ह्या कर्जासाठी आहे, इतक्या रकमेच्या. व्याजासाठी मी जबाबदार राहणार नाही, मी फक्त मुद्दलीच्या साठी जबाबदार राहीन. अशा कंडिशनल जामीनदार तुम्ही सही करू शकता. जर बँकेला मान्य झालं तर बँक तुमची सही घेऊन तुम्हाला जामीनदार म्हणून घेईल. जर बँकेला मान्य नसेल तुमची मुद्दलीच्या हद्दीपर्यंत लिमिटेशन, तर बँक नाही म्हणेल. तो बँकेचा प्रश्न आहे. तुम्ही तुमची लायबिलिटी ही लिमिट करू शकता आणि कंटिन्युअस पर्सनल गॅरंटी देऊ नका. कुठल्याही बँकेमध्ये पर्सनल अनलिमिटेड गॅरंटी जी आहे, कंटिन्युअस गॅरंटी आहे, याच्या फॉर्मवर सही करायची नाही. मग ते कर्ज तुम्हाला मिळो की ना मिळो, त्या कर्जदाराला कर्ज मिळो का ना मिळो, त्याच्याशी तुमचा संबंध नाही. तुम्ही त्याच्यावर कंटिन्युअस गॅरंटीच्या फॉर्मवर सही करायची नाही.
इतकं स्पष्ट बोलतोय मी वकील म्हणून, मला याच्यातले अनेक धोके कळतायत. तुम्ही तुम्ही फासावर लटकू नये म्हणून ही कळकळीची विनंती आहे आणि या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगतोय. अपेक्षा करतो की तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं योग्य तो माहिती मिळाली असेल. परत आपण एखाद्या नवीन विषयावर चर्चा करायला आणि नवीन कायद्याबद्दल माहिती देण्यासाठी मी परत हजर होईनच. तोपर्यंत सुरक्षित राहा. भरपूर शेअर करा मित्र हो हा व्हिडिओ आणि भरपूर लाईक करा. नमस्कार.